उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांनी खळबळजनक आरोप केलेत। बाळासाहेबांचा मृत्यू 2 दिवस आधीच झाला होता असा दावा रामदास कदम यांनी केलेला आहे। 2 दिवस बाळासाहेबांचे अंगठे घेतले गेले असा आरोपही रामदास कदमांनी केलाय। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं हे सांगावं असं आव्हान कदमांनी केलेलं आहे। दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी गंभीर आरोप केलेत। 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यांवर झोपलो, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं याची माहिती काढा असं आव्हान देखील त्यांनी दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून नाव घेऊ शकता, राजकीय दिसला म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा थोडंच मीडियामध्ये येईल। शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पकावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस।